अहो फौजी ह्यांना लय की पुळका बाहेर काय जाऊन या बायकोला फिरायला काय घेऊन जा ती मस्त तिकडे मजा मारत असतील आणि काम सगळी माझ्या बोकांडी काय फेडरेशन अध्यक्ष का काय झालं तुम्ही आणि भांडी घासताय का फेडरेशन अध्यक्ष कधी भांडी घासत नाही का नाही तसं नाही कायम तुमची सून दिसती म्हणून म्हंटल. बरी कायम सूनच दिसती. आता बचत गटाची फेडरेशनची कामं काय मला कमी असतात वय दिसभर मी तिकडेच असती म्हणून माझी सून येते. तुम्हाला येळ असेल तर तुम्ही बी येता का? या 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 चार भांडी घासून जावा. नाही बाई आव या की. नाही नाही या या अगं नाही बाई तुझं तू काम कर मला लय काम अहो, जरा आहे मदत कुठे करा लागत की. बसायचं. लय हसायला येते हाय का नाही? नाही भांड्याचा आवाज लय येतोय. पुष्पे अगं कामाची सवय मोडली का काय तुझी? गप जाता का? तुमच्यासारखं आहे वे आमचं भोंग्याव जायचं आणि भोंग्याव यायचं. त्या फेडरेशनचं बघा घरातलं बघा तुमचं बघा आणि वरनं आणि तुमच्या भाच्याचं आणि सुनाचं बघा. एक काम असतंय वे मला जादाचं. करा अध्यक्षबाई काम करा आम्हाला निघू द्या. आज आमच्याकडे गाडी नाही कारखान्यावर पोहोचायचंय लवकर. येतो मी. जावा. मामी फेडरेशन अध्यक्ष का काम छोड़कर भांडी घासने का काम कर रही हो. वाह होय येतो का? ही सळायला ये. नको तुम्हालाच ती लय भारी दिसतोय. मामी थांबा एक सेल्फी घेतो. इकडे बघा मामी हसत की जरा. बर राहून दे असं बी चालू. मामी आता फेडरेशनची काम कोण करतोय हो? कशाला कोण बघतय मीच मरती सगळीकडं. मामी कसं काय जमतो तुम्हाला एवढं सगळं? म्हणजे फेडरेशनची काम घरातली काम ही भांडी घासायची काम कसं काय मॅनेज करता हो? निघायचं काय घेतोस आता? आणि जरा 4-5 भांडी कसं घासताय तुम्ही बघतो की. ए राहुल्या हौशा थांब आलो आलो. मामी येतो. आता जातोस का?
मम्मी भांडी घासतेस वय? नाही, मेहंदी काढते हाताव. तू निस्तीच बोल, जरा हात लावू नको एखाद्या कामाला. निस्ती जाऊन बस. बर. अगं जेडे, कुठे चाललीस? आता तूच तर म्हणलीस की एका बी कामाला हात लावू नको, निस्ती बस. आणि मी फेडरेशन अध्यक्ष असून भांडी घासत बसते दारात. अगं मग तू कशाला बाहेर घेऊन आलीस भांडी? आताच घासायची होती की. काय बाई पोरगी, जरा सुद्धा लाज नाही पोरीला. भांडी घासू नको म्हणलं तर खुशाल तोंडवर करून गेली की. चार तरी भांडी घासतं का नाही माणूस? सगळं आपणच करायचं. भांडी घासा, घर झाडा, स्वयंपाक करा. मीच मरते, मीच करते सगळं. मला एकटीला सोडून का गेला होता? अगं गेलो कुठं होतं? खालीच होतो की. तुला पण यायचं होतं का? आले बी असते, विचारायचं तरी आणि सांगून तरी जायचं ना. मिसेस फौजी, सॉरी, चुकलं आमचं. इथून पुढे तुम्हाला न सांगता काहीच करणार नाही. बस. करून बघाच, मग बघतेच चांगली. नाही नाही, कशाला करतोय बाई? आणि काय हो, आपण इथं हनीमूनला आलोय ना, मग प्रॅक्टिसला कशाला जायला पाहिजे? मग प्रॅक्टिस सोडून कसं चालेल? एवढ्या पावसात? मिसेस फौजी, अगं पाऊस आला काय आणि वादळ आलं काय आणि थंडी पडली काय, फौजीला कारण देऊन चालत नाही. आणि सरावात तर एक बी दिवस खंड पडता कामा नाही, कळलं? शितले, अगं बाहेर कसं जायचं ग? का? अगं आबळ बघ की कसलं आलंय. आणि हिथं एकदा पाऊस सुरू झाला ना, थांबायचं नावच काढत नाही. मग नाही म्हणजे भिजलो आणि तू आजारी पडलीस तर? पडले तर पडले, अगं तसं नाही. मग कसं? ऊन, पाऊस, वारा, थंडी यांनी नुसतं फौजींनाच फरक पडत नाही असं नाही. काल काय सांगितलं होतं? फौजीची बायको आहेस तू, माहिती.